आज छत्रपती संभाजी विद्यालय येथे आनंद नगरी घेण्यात आली. त्या मला वाटलं नव्हतं आमची एवढी विक्री होईल, परंतु त्याच्यानंतर एवढी विक्री झाली आमची. आता शाळा सुटली, बस देखील आता जाणार आहे, तरी नका स्टॉलवर तेवढीच गर्दी आहे, म्हणून विक्री थोडी नाही फार जास्त झाली आमची. आम्हाला एवढं काही आयडिया नव्हतं की एवढी विक्री होतील आमची, परंतु चांगली आनंद नगरी झाली. आनंद नगरीचं नियोजन तर खरं तर नाही का व्यावसायिक ज्ञान आलं पाहिजे त्याच्यासाठी केलं जातं. आणि आज आम्हाला फार काही नाही का शिकायला भेटलं. एवढ्या नाही का परिस्थितीत कसं काही हँडल करायचं, व्यावसायिक ज्ञान तर भेटलंच भरपूर, परंतु परिस्थिती जसं असली तसं त्याला कसं हँडल करावं हे सुद्धा आम्हाला शिकायला भेटलं. आमच्या शाळेत आनंद नगरीचं आयोजन झालं तेव्हा तर मनात नव्हतं की करायचं म्हणून, पण नंतर मग आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो तेव्हा आमचं ठरलं की आम्ही वडापाव तयार करू. आणि आम्ही त्यासाठी 5 किलो बटाटे, वेगवेगळे साहित्य, मिरच्या ते घेतलं. हा अनुभव खूप छान आहे, कारण की आम्हाला वाटलं नव्हतं आमची एवढी विक्री होईल, पण सगळ्यात जास्त गर्दी आमच्या स्टॉलवर होती. यातून काय शिकलात? यातून आम्ही व्यवहार कसा करायचा, परिस्थिती कशी हँडल करायची हे शिकलो. आनंदाचा दिवस आहे, म्हणजे रोज आपण या ठिकाणी शैक्षणिक वातावरण असतं, रोज अभ्यास, रोज सगळ्या गोष्टी. तर आज थोडा वेगळा दिवस आहे, तर सगळ्यांना आज आनंद वाटतोय की नाही आज? नमस्कार, मी प्राचार्य छत्रपती संभाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वाकुळणी. आज या ठिकाणी आदरणीय मच्छरी शिक्षण संस्थेचे सचिव अध्यक्ष राजेश भैया टोपे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या शाळेमध्ये आनंद नगरी हा एक उपक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या निमित्ताने माझ्या शाळेमधील जवळपास मुला मुलींनी मिळून 25 स्टॉल लावले होते. या स्टॉलमध्ये त्यांना जे योग्य वाटेल अशा प्रकारचे पदार्थ, जे की सर्व शाळेतील मुलांना आणि आलेल्या सर्व पालकांना खूप छान आवडले होते. या मुलांच्या मार्फत जी आनंद नगरी आज आम्ही घेतली आहे, या आनंद नगरीच्या माध्यमातून शाळेतील मुलामुलींना व्यावहारिक आणि व्यावसायिक ज्ञान देणं हा एक मूळ उद्देश होता. त्या उद्देशात जवळपास आम्ही सफल झालो असं मला वाटतं, कारण या स्टॉलमध्ये लावलेले सर्व पदार्थ, कुठलेच पदार्थ शिल्लक राहिले नाही आहेत. जवळपास सर्वच पदार्थांची विक्री या ठिकाणी झालेली आहे. आणि या विक्रीमधून या शाळेतील मुलामुलींना विक्री करण्याचा जो एक अनुभव आहे, तो अनुभव यामधून मिळाला आहे. त्याचबरोबर एक व्यवसायाचं ज्ञान मिळत असताना ते व्यवसाय कोणता निवडायचा, तो कसा करायचा, त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते उपलब्ध कुठून करायचं, आणि विक्री करण्यासाठी ग्राहकांना कसं आकर्षित करायचं, या सर्व बाबीचं ज्ञान मुलांना या माध्यमातून मिळालं आहे. सोबतच त्यांना या गोष्टीचंही ज्ञान मिळालं की कुठला व्यवसाय केला पाहिजे आणि कुठल्या व्यवसायातून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. या सर्व बाबीचं ज्ञान आज विद्यार्थ्यांना मिळाल्याने एक प्रकारे प्राचार्य या नात्याने मला खूप आनंद आहे की माझ्या सर्वच सहकाऱ्यांनी या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलं, योगदान दिलं, आणि त्यातून आजचा हा आनंद नगरीचा कार्यक्रम पूर्णपणे उत्साहाने पार पडला. त्यामुळे मी सर्वांनाच धन्यवाद देतो आणि थांबतो. आनंदाचा दिवस आहे, म्हणजे रोज आपण या ठिकाणी शैक्षणिक वातावरण असतं, रोज अभ्यास, रोज सगळ्या गोष्टी. तर आज थोडा वेगळा दिवस आहे, तर सगळ्यांना आज आनंद वाटतोय की नाही आज? तर आज सर्वांनी खूप आनंद घ्यायचा आहे आज. आणि आजचा दिवस आता महत्वाचा आहे. तुम्ही आता शैक्षणिक याच्यामधून तुम्ही आता व्यावसायिक क्षेत्रामध्ये उतरणार आहात. तर आजच्या हे जे स्टॉल लागलेले आपले, तर आजचे जे स्टॉल लागलेले आहे, तर यांना व्यवसाय कसा करायचा किंवा पैसे कसे कमवायचे, तर या माध्यमातून त्यांना ते आज अनुभवाला भेटणार आहे. तर प्रत्येकाला आजच्या शुभेच्छा देतो, आणि सर्वांनी आनंद घ्या आणि अभ्यास करा. प्रत्येकाने मोठं व्हा, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा, त्याचबरोबर आपल्या गावाचं नाव मोठं करा. या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो.